चैतन्यरूपाय नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेश नमो सद्गुरु श्री पुरंदराय धीश अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतम् भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। श्री सीतानाथ समारंभ श्रीरामानंदारी मध्यमाम् श्री साधु बाबा पर्यंत वंदे गुरु परंपरा। संत ज्ञानेश्वर महाराजांचं आपण या ठिकाणी चरित्र पाहत असताना काल मी अगदी शेवटी सांगितलं की गोदावरीच्या काठावरती वसलेलं आपेगाव नावाचं गाव आणि या गावामध्ये एक महान वैष्णव जे ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले आणि त्यांचं नाव होतं गोविंद पंत कुलकर्णी। महान भक्त होते। त्यांच्या पत्नीचं नाव मीराबाई, दोघी सात्विक होते। त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव विठ्ठल असं ठेवलं। लहानपणापासूनच थोडस वैराग्य त्याच्यामध्ये दिसत होतं आणि उदासीनता त्याच्यामध्ये अगदी लहानपणापासून त्याच्यात दिसत होती। तीर्थयात्रा सुरू केली आणि नंतरच्या काळामध्ये तीर्थयात्रा करत करत आता विठ्ठल हा अलंकापुरामध्ये आलेला आहे। सुंदर तेजस्वी असं रूप, अत्यंत तरुण, 18 वर्षाचं वय असेल आणि अलंकापुरामध्ये इंद्रायणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराची यथायोग्य पूजा केली, सगळे नियम त्या ठिकाणी केले आणि त्या पारावरती बसलेले शांत चित्ताने चिंतन चाललेलं होतं। अशाच वेळेला अलंकापुरामधील एक भगवत भक्त सिद्धोपंत नावाचे हे इंद्रायणीमध्ये स्नानासाठी निघाले। इंद्रायणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळेला विठ्ठलाकडे लक्ष गेलं। अत्यंत तरुण तेजस्वी असं एकदम सुंदर असं तेज, चेहऱ्यावरती तेज, सात्विक भाव दिसत होता आणि सिद्धोपंतांनी विचारलं की बाहेर गावावरून आलेल्या दिसतात, नवीन आहात? सिद्धोपंतांनी सांगितलं, होय, मी आपेगाववरून आलेलो आहे, तीर्थयात्रा करत करत सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो। अशा वेळेला सिद्धोपंतांनी त्यांना आग्रह केला घरी येण्याचा आणि सिद्धोपंतांनी हात धरून या तरुणाचा आपल्या घरी घेऊन गेले। घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्याचा आदरातिथ्य केलं, जेवण वगैरे, त्याच्याशी भरपूर संवाद केला। संवादाअंती सिद्धोपंतांना खूप स्वभाव आवडला आणि सात्विकता ही त्या ठिकाणी प्रगट होत होती बोलण्यात। कुठलंही वावगं बोलणं नव्हतं, पारमार्थिकच संवाद त्या ठिकाणी केलेला।
आणि अशा वेळेला सिद्धोकांतांना त्या रात्री बाकी स्वप्न पडलेले आणि त्या स्वप्नामध्ये एक संकेत दिला भगवंताने की तुझी जी मुलगी आहे रुक्मिणी तू या विठ्ठलास देऊन टाक. दुसऱ्या दिवशी गेलं रात्री सकाळी त्यांना थोडासा आनंद झाला आणि मग सहज विठ्ठल यांना विषय काढला की माझ्या मुलीचं तुम्ही पाणीग्रहण करा, तिचा स्वीकार करताल का? आणि विठ्ठल त्यावेळेला म्हणू लागले की मला अजून भगवंताचा तसा आदेश आलेला नाहीये आणि अजून माझ्या मनामध्ये तसा विचार नाही. ज्या दिवशी मला काय असा संकेत होईल त्या दिवशी मी लग्नाच्या वगैरे याच्यामध्ये, पण आता तरी माझ्या मनामध्ये नाहीये. पण योगायोगाने काय झालं, दुसऱ्या दिवशी विठ्ठलाला ही स्वप्न पडलं आणि भगवंतानी त्या स्वप्नामध्ये सांगितलं की तू सुदोपंताची मुलगी आहे, सुलक्षणी आहे, जी रुक्मिणी तिचा तू स्वीकार कर, तिच्याशी तू विवाह कर. विठ्ठलाला त्यावेळेला थोडस मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका येऊ लागल्या, कारण त्यांच्या ठिकाणी लग्नाचा हा विचारच नव्हता आणि मुळातच उदासीनता आणि बैरागीपणा होता आणि तीर्थयात्रा करण्याची खूप त्यांना ही होती. त्यामुळं संसार वगैरे याच्यामध्ये न अडकणं योग्य असा एक विचार त्यांच्या मनामध्ये. पण स्वप्न आल्यामुळे बाकी ते त्याच्यावरती थोडस चिंतन करू लागले की मला स्वप्न अवस्था तरी या ठिकाणी झाली, भगवंताची कृपा या निमित्ताने काय होईना पण झाली. आणि त्यावेळेला ते विचार करू लागले. थोड्या दिवसामध्येच कथा थोडीशी पुढे घेऊन जातो, थोड्या दिवसामध्येच त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर दोन्ही नवरा बायकोंना नवल दाम्पत्यांना शिदोजी पंत ही आता आपल्या कुटुंबासहित पंढरपूरला आले. पंढरपूरमध्ये दर्शन घेतलं. दोन्ही नवदाम्पत्यांना त्या ठिकाणी भगवंताचा आशीर्वाद मिळावा आणि म्हणून माझा आवाज व्यवस्थित येतोय? हा, ठीक आहे. आणि अशा वेळेला दोन्ही दाम्पत्यांनी दर्शन घेतलेले आणि दर्शन झाल्याबरोबर रावळाच्या बाहेर पडल्याच्या नंतर शिदोपंतांच्या जावयाने विठ्ठलाने विचारलं की मला असं वाटतं इथूनच दक्षिणेमध्ये प्रवास करावा आणि रामेश्वराचं दर्शन घेऊन यावं. खर तर नवीन लग्न झालेलं शिदोपंतांना जरा विचार पडला. रुक्मिणी सुद्धा विचार करायला लागली की आत्ताच लग्न नाही झालं तर हे जर रामेश्वरला जायचं म्हटलं तर दक्षिण भारतामध्ये खूप महिन्याचा प्रवास. पण सिद्धोपंतांना काय बोलता येईल, कारण ती एक चांगली संकल्पना विठ्ठलाच्या ठिकाणी होत होती. आणि अशा वेळेला सिद्धोपंतांनी परवानगी दिली. सिद्धोपंत आता आपल्या पत्नीस घेऊन आणि मुलीस घेऊन अनंतपुराकडे निघाले आणि विठ्ठल बाकी तिथून निघाला आणि मजल दर मजल श्रीशैल्यम, तिरुपती आणि रामेश्वराची तीर्थ करत करत रामेश्वरच्या ठिकाणी पोहोचले. काही दिवस तिथं मुक्काम करून तिथून पुन्हा निघाले आणि कोल्हापूरच्या जगदंबेचं दर्शन घेतलं. कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर आई जगदंबेचं दर्शन घेऊन तिथून ते पुढे निघाले. आता ऐका, विठ्ठल पंत हे आता वाराणसी मध्ये पोहोचलेत.
आणि वाराणसीमध्ये पोचल्याच्या नंतर काशी क्षेत्रामध्ये संगमावरती स्नान केलं, तिथून प्रयाग धाम केलं. आणि मनामध्ये विचार आला की आता आपण आता या भागामध्ये जो रामानंदांचा आश्रम आहे, ज्याची फार दिव्य परंपरा आहे, आणि त्यांच्या परंपरेमध्ये जर आपल्याला अनुग्रह जर मिळाला तर फार बरं होईल. आणि म्हणून त्यावेळेला विठ्ठल पंत काशीमध्ये रामानंदांच्या आश्रमामध्ये प्रवेश करतात. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तसं थोडस नियम असतो संन्यास घेताना. थोडस मी काल पण सांगितलं, पण थोडस ऐका परत एकदा. त्या आश्रमामध्ये आता रामानंदांच्या परंपरेमध्ये श्रीपाद बाबा ही मोठे अधिकारी पुरुष असतात आणि त्यांना विनंती करतात, परंतु संन्यास घेताना काही नियमाचं आचरण करावं लागते. आणि पूर्व आश्रम याची ही त्या ठिकाणी चौकशी केली जाते की तुमच्या घरामध्ये कोण आहे, तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्यावरती अवलंबून असणारी व्यक्ती किती आहेत, असं विचारलं जातं. परंतु इथे विठ्ठल पंत खोटं बोलले की मी माझ्या कुटुंबामध्ये एकटाच आहे, मला म्हणजे तसं माझ्यावरती जबाबदारी काही नाहीये. आणि मग त्यावेळेला विठ्ठल पंतांना श्रीपाद बाबांनी अनुग्रह दिला. पण कालांतराने काय झालं ऐका. विठ्ठल यांनी संन्यास स्वीकारला ही बातमी अलंकापुरामध्ये आळंदीमध्ये शिदो पंतांच्या कानी गेली. बातमी जशी समजली तसं रुक्मिणी अत्यंत दुःखी झाली की आता संन्यास घेतला, आता हे येतील का नाही सांगता येत नाही. आणि म्हणून जसं इतका शोक तिला झाला की बस लग्न अगदी झालं नाही, ते रामेश्वरला गेले. तिकडनं आल्याच्या नंतर उदासीनता, अनेक दिवस गेलेले होते, मूलबाळ नव्हतं, होत नव्हतं. आणि मग त्यांना असं वाटलं की काय आपल्या जीवनामध्ये, आणि उदासीनता निर्माण झाली. आणि सहज रुक्मिणीला सारखं म्हणायचे की मला खूप असं उदास वाटतंय, असं वाटतं की कुठल्या तरी तीर्थाकडे जावं, माझं आता मन रमत नाही. पण रुक्मिणी म्हटली की असं कसं, आता आपल्या संसाराला सुरुवात ही झालेली आहे, पण अनेक वर्ष गेली, मूलबाळ नव्हतं, दाम्पत्य नव्हतं. आणि मग उदासीनता निर्माण झाली आणि त्यांना असं वाटलं की बस आता कुठेतरी जावं आणि संन्यास घ्यावा. त्याच वेळेला रुक्मिणीला ते सारखं बोलायचे, वाईट वाटायचं. आपल्या वडिलांना शिदोपंतांना तिने सांगितलं. शिदोपंतांनी रुक्मिणीला थोडस सावध केलं की जर ते असं म्हटले तर सांग की एक तरी संतती झाल्याशिवाय तुम्हाला संन्यास घेता येणार नाही आणि तुम्ही तसं जायचं नाही. आणि मग आपोआपच विठ्ठल पंतांना असं वाटलं की काय करावं, द्विधा मनस्थिती झाली. पण एक दिवस निश्चय झालाच. खर तर ज्या वेळेला अतिवृष्टी होती आणि धरण क्षेत्रामध्ये खूप ताणलूट होते, आपोआप दरवाजे धरणाचे सोडावे जसे लागतात ना, तसं खूप दिवस विठ्ठल पंतांनी आता हे दाबून ठेवलं. परंतु शेवटी एक दिवस निश्चय केला की नाही, आपल्याला बाहेर पडायचं. रुक्मिणीला सांगितलं की मी इंद्रायणी मध्ये स्नान करून येतो, सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन येतो, जरा बाहेर जाऊन येतो, म्हणजे मला बरं वाटेल. काही नाही, बाहेर गेले ते थेट काशी क्षेत्रामध्ये आता विठ्ठलपंत आलेले. श्रीपाद बाबांकडनं अनुग्रह घेतला, संन्यास घेतला.
आणि ही बातमी शिदोपंतांना कळाली. शिदोपंतांनी रुक्मिणीला सांगितलं आणि रुक्मिणी आता बाकी खूप रडू लागली. खूपच तिच्या मनाला ते लागलं. रुक्मिणी बाई चिंताक्रांत मनी म्हणे, प्राणनाथ मजवणी टाकून काय दिदले. माझे पती मला टाकून आता निघून गेले, आता कधी येतील, येतील का नाही. जसं रुक्मिणीची अवस्था अशी झाली की पांडवांच्या शोकासाठी द्रौपदीची अवस्था झाली होती. एवढंच नाही, नळ राजासाठी दमयंतीला जे दुःख झालं तसं दुःख आता रुक्मिणीला झालं. एवढंच नाही तर हरिश्चंद्र राजासाठी त्या ठिकाणी तारामती जेवढी दुःखी झाली तेवढी दुःखी आता रुक्मिणी झाली. आणि रामानंद संप्रदायातील आता हे श्रीपाद स्वामी फार मोठे अधिकारी हे तीर्थासाठी निघाले. योगायोग बघा, सगळी तीर्थ करत करत थोडीशी कथा धावतीच घेते. श्रीपाद बाबा आता तीर्थयात्रा करत करत आळंदीमध्ये आले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्याबरोबर निवांत बसले होते. आणि त्याच वेळेला रुक्मिणी आता भगवंताची पूजा करायला आली, हातामध्ये पूजेचं ताट. आणि सिद्धेश्वराची यथायोग्य पूजा करून बाहेर आल्याच्या नंतर श्रीपाद स्वामी हे बसलेले होते, महापुरुष होते. आणि आपोआप रुक्मिणीची पावले या महात्म्याकडे वळाली आणि दर्शन घ्यायला लागली. आणि दर्शन जसं घेतलं तसं श्रीपाद स्वामींनी रुक्मिणीला आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला तिच प्रती. आशीर्वाद असा दिल्याबरोबर तिला थोडस हसू आलं. हसू आल्याबरोबर श्रीपाद बाबांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं की तुला का असं याच्यामध्ये हास्यास्पद काय वाटलं तुला, मी तुला आशीर्वाद दिला चांगला आणि का हसलीस तू. आणि मग बाकी रुक्मिणी मातेने श्रीपाद स्वामींना आपला वृत्तांत सांगितला. रुक्माई हसता चित्ताशी श्रीपाद पुसती पियेशी. आणि मग व्रतारे सांडोनिया मज कारण अनुतापे केले संन्यास ग्रहण. माझ्या पतींना अनुताप झाला आणि ते आता संन्यास त्यांनी घेतला, माझ्यापासून दूर गेलेले. आणि तुम्ही तर मला अष्टपुत्र असा आशीर्वाद दिला आणि त्यामुळे मला हसायला आले. खर तर रुक्मिणीच्या मनामध्ये खूप काही असं आलं की एखाद्या अग्निकुंडामध्ये बी पेरावं किंवा टाकावं, उपयोग काय होईल का, काय होणार नाही. अग्निकुंडामध्ये जर बी चांगलं जर टाकले तर त्याची राखच होईल, नाही का. तसं पती शिवाय हे शक्यच नाही, काही उपयोगच नाही. एवढंच नाही तर खडकावरती जर नुसता पाऊस पडला तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून पुरुषाशिवाय स्त्री या ठिकाणी अपुरी आणि स्त्री शिवाय पुरुष अपुरा आहे. एवढंच नाही, आंधळ्याला जर समजा आरसा पाहायला दिला तर काय उपयोग होईल, होईल का उपयोग, नाही होणार. आंधळ्याला दृष्टीच नाही, तो आरशामध्ये काय पाहून आनंद घेणार. तसं पतीच नाहीये तर हा आशीर्वाद खरा कसा ठरेल. किंवा एखाद्याला ऐकू येत नाही पण त्याच्या समोर सुंदर गायन जर केलं तर त्या गायनाचा उपयोग होईल का, नाही होणार. आणि म्हणून तसं रुक्मिणीच्या मनामध्ये निर्माण झालं. किंवा एखादा रोगी आहे, फार जर्जर झालेला आहे आणि त्याच्या पुढे मी स्टांड जर ठेवलं तर ते त्याला नाही आवडणार, ते नाही का. एवढंच नाही तर इंधन नाही, केरोसिन नाही, आणि आपण आग लावायची सुरुवात केली, किती जरी फुकत बसलो तरी आग प्रज्वलित होणार नाही. काहीतरी त्याला इंधन लागल तरच ते पेट घेईल, बरोबर की नाही.
आणि जर इंधन नसेल तर ते म्हणजे अग्नी प्रज्वलित होऊ शकणार नाही. तसं मालकच नाहीये, तर हा आशीर्वाद खरा कसा ठरल महाराज? आता पाऊस नसताना जर पेरणी केली तर पीक येईल का? नाही येणार. लक्षात घ्या, पीक येणार नाही. आणि म्हणून कधी कधी बघा, काही लोकांना चंद्रबळ नसतं, आणि चंद्रबळ नसताना आपण जर त्याच्या लग्नाची व्यवस्था किंवा लग्न ठरवायला जर गेलो तर ते नाही होत, तसं जुळत नाही किंवा योगा हा होत नाही. आणि म्हणून त्यांना चंद्रबळच लागतं. तसं इथे आता हा आशीर्वाद खराच ठरण्यासाठी त्याला मालकच हवे. आणि म्हणून रुक्मिणी माता म्हणली की माझ्या अंतःकरणामध्ये थोडासा विनोद झाला, म्हणजे हसण्यासारखंच आहे. आश्चर्य वाटले श्रीपादासी, मने संन्यास ग्रहण देणारासी, प्रायचित्त तेने लागेल. श्रीपाद स्वामी म्हणू लागले, पण असं संन्यास स्वीकारणं ही योग्य नाही. आणि ज्याने संन्यास दिला, ती दीक्षा दिली, त्यानेही अपराध केला. हा शास्त्राप्रमाणे गुन्हा आहे. आणि मग तरुण स्त्री संतानहीन टाकून घेता संन्यास ग्रहण. तरुण स्त्री टाकून संन्यास ग्रहण करणं म्हणजे शास्त्राप्रमाणे हा गुन्हा आहे, अपराध आहे, हे चुकीचं आहे. आणि म्हणून की दीपाखाली अंधार असता प्रकाश दावी सर्व. दिव्याच्या खाली अंधार असतो, पण तो दिवा सगळ्यांना प्रकाश देतो. श्रीपाद स्वामींना असं म्हटलं की हे तर ओळखलं त्यांनी की दुसरं तिसरं कोणी नाही, हिचे मालक म्हणजे ज्यांना आपणच संन्यास दीक्षा दिली, मग हा अपराध आपलाही झाला. आणि म्हणून त्यावेळेला असं वाटलं श्रीपाद बाबांना की आपण जगाला ज्ञान सांगतो, पण आपण बाकी चूक केली. म्हणजे दिव्याच्या खाली अंधार आहे, पण तो जगाला प्रकाश देतो. एवढंच नाही तर ही फार मोठी चूक आमच्याकडनं झाली हे त्यांना जाणवलं. आणि शिदोपंत आता काय झालेलं आहे, त्या आळंदीमध्ये शिदोपंत आता श्रीपाद स्वामींना भेटायला आले. शिदोपंतांना पाहिल्याबरोबर श्रीपाद स्वामींनी त्यावेळेला नमस्कार केला, परंतु शिदोपंत हे बाकी साष्टांग प्रणिपात करतात. मोठा अधिकार असतो. आणि पुसे कर जोडून शिदोपंत हात जोडून उभे राहिले श्रीपाद स्वामींच्या समोर. करोनी स्वामीचे आगमन, उठोनी स्वामीचे आगमन. त्यावेळेला शिदोपंतांनी विचारलं की स्वामी आपण कुठून आलात? त्यावेळेला बाकी श्रीपाद बोलती ते अवसरी, आमचा आश्रम काशीपुरी. श्रीपाद स्वामींनी सांगितलं की आम्ही काशीवरून आलो, आमचा आश्रम हा काशीमध्ये आहे, आमची ही परंपरा रामानंद पंथाची. हा सगळा परिचय आता बाकी श्रीपाद स्वामींनी शिदोजी पंतांना सांगितलं. पण श्रीपाद स्वामी म्हटले की तुमच्या मुलीने मला सर्व हकीकत सांगितली आणि मला आता त्वरित काशी क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, कारण तुमची मुलगी तरुण असताना, त्यांचं लग्न झालेलं असताना आम्हाला त्याची कल्पना विठ्ठल पंतांनी दिली नाही. आमच्या हातनं अपराध झाला, आम्हाला ती चूक जी आहे ती सुधारावं लागेल. मला त्वरित आता काशी क्षेत्रामध्ये वाराणसीमध्ये जावं लागेल. आणि मग ती निघाली तिथून. आणि शास्त्रानुसार ऐका,
आपली ही एवढी मोठी चूक झालेली आहे, दोष लागेल आपल्याला, आणि म्हणून ही चूक दुरुस्ती करणं गरजेचं आहे. मग जाऊन वाराणसी श्रीपाद गेले आश्रमाशी. आता श्रीपाद स्वामी हे वाराणसी मध्ये आले, थोडीशी कथा पुढे घेतली, आणि आल्याबरोबर विठ्ठल पंतांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. विचारलं की खरं सांगा की तुमचं लग्न झालेलं आहे का नाही, तुमच्या घरी कोण कोण आहे, हे तुम्हाला खरं सांगावं लागेल. तुम्ही खोटं बोललात, आणि हा खोटं बोलण्याचा अपराध हा फार मोठा आहे. आणि तुम्ही अगदी तरुण मुली बरोबर लग्न केलेलं नुकतंच, आणि तुम्ही आम्हाला त्याची कल्पना ही दिली नाही. अशा वेळेला संन्यास दीक्षा देणं ही शास्त्रानुसार गुन्हा आहे, ते शास्त्राला अमान्य आहे. विठ्ठल पंतांना आता थोडीशी काळजी वाटू लागली. जे काय असेल ते खरं बोला असं म्हटल्याबरोबर विठ्ठल पंत हात जोडून क्षमा मागतात. जैसे बालक अपराध करीत सक्रोध जननी त्याशी पुशीत. मुलांनी अपराध केला तर आई दटावून विचारते, आणि मग आई खवळली की ते मुलग थोडस घाबरत घाबरत मग आईला, हा आई मी हे केलं सांगत. ते भीत भीत मातेशी सांगत, त्या परी बोलत सद्गुरुशी. विठ्ठल पंत आपल्या सद्गुरूंना, श्रीपाद स्वामींना आता खरं सांगायला लागले. आणि खरं सांगू का, प्रत्येक साधकाने आपल्या सद्गुरूपाशी खरंच बोललं पाहिजे, खोटं कधी बोलू नये. जरी यदा कदाचित आपल्याला कार्यक्रमाला काय येता आलं नाही, काही खोटी कारण काही लोक सांगतात, पण बोलू नये, खरं सांगावं, एक लक्षात घ्या. आणि कधीही सद्गुरूंच्या समोर गेल्याच्या नंतर खोटं आपल्याला सांगायला लागणार नाही अशा स्थितीमध्येच वागावं, दक्षता घ्यावी. कारण सद्गुरूंना आपण वचन दिलेलं असतं, आणि मग ते वचन जर आपल्याकडनं जर मोडलं तर मग बाकी फार अनर्थ घडू शकतो. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी एक साम्य पाठीमागेही सांगितलं, एक तर आईपासून काही लपू नये, डॉक्टर पासून लपू नये, वकिलापासून लपू नये, आणि आपल्या सद्गुरूंपासून काही लपू नये. ऐका. आणि मग श्रीपाद स्वामी त्यावेळेला माफी मागतात आणि सर्व काही हकीकत खरी खरी सांगतात. अशा वेळेला श्रीपाद स्वामी म्हणतात की हे योग्य नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्वरा करा आणि पुन्हा तुम्ही स्वग्रही जा, आणि परत एकदा गृहस्थी आश्रमामध्ये तुम्ही व्यवस्थित राहा, काळजी करू नका, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील, आणि मनामध्ये कुठलाही संकोच आणू नका. पण आता तुम्ही स्वग्रही गेलं पाहिजे, आणि जर तुम्ही गेला नाही तर ते शास्त्रानुसार अपराध आहे, ती चूक आहे, आणि तसं करू नका. तुम्ही स्वग्रही जा आणि पुन्हा एकदा गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित तुमचं जीवन जगा, माझा आशीर्वाद तुम्हाला आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा. विठ्ठल पंत त्यावेळेला आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी निघतात. आळंदीत आल्यावरती आता लोक हसायला लागली. नीट ऐकता, काही बोलू लागले, काही म्हणती संन्यास घेतल्यावरी कैसे झाला घरचारी. अरे म्हणजे संन्यास घेतला ना, मग हा घरगडी बनायला आला कशाला. एवढं नको ते बोलायला लागले, नको ते बोलायला लागले. अरे हा विषय लंपट माणूस आहे, हा कृपण आहे, कंटक आहे, इतके अपबोल वापरायला लागले. आधी अमृतपान केलं आणि नंतर आता मद्यप्राशन करू लागला. एवढंच नाही, आधी विष्णूची उपासना केली आणि आता बाकी या ठिकाणी वेताळाची उपासना करायला लागली. इतकं नको ते बोलू लागले. याच्यामुळे मला एक बाबांचा एक प्रसंग आठवतो, सगळेजणांनी व्यवस्थित ऐका.
लोक विठ्ठल पंतांना इतकं नको ते बोलू लागले की ऐकलं सुद्धा खूप असह्य वाटेल. पण आता निश्चय केला होता, लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं हित आपल्याला महात्म्यांनी सांगितलेले आहे. आपल्याकडनं चूक झाली ना, मग आता काय लोक बोलतील ते सहन करायचे. आणि एक सांगू का, ज्याच्या ठिकाणी वैराग्य असतं ना, ज्याला अनुताप झालेला असतो, त्याला काही हे असल्या ऐकल्याने फरक पडत नाही. 10 वर्षाचे बाबा असताना आपल्या गायी घेऊन रानामध्ये जायचं. तसं पाहायला गेलं तर हे वय मुलांमध्ये खेळण्या बागडण्याचं होतं. पण बाबा कधी मुलांमध्ये खेळणं वगैरे याच्यामध्ये त्यांना रस नव्हता. आणि मग ते थोडस उदासीनता, म्हणजे लोकांमध्ये वायफळ बडबड वगैरे करणाऱ्यांमध्ये कधी आवडायचं नाही. घरी गोंधळ वगैरे ते आवडायचं नाही. एकांतामध्ये जाऊन चिंतन इतक्या लहान वयामध्ये व्हायचं. ऐका, शांत बसून असं भगवंताचं चिंतन करावं, हो, त्याचं ते रूप आठवावं, हे बाबांना त्यावेळेला खूप आवडत होतं. म्हणून गावामध्ये कधी बाबा थांबले नाही. सकाळीच लवकर त्या ठिकाणी गाया सोडायच्या आणि निलगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्या ठिकाणी जावं बाबांनी. पण तिथं गेल्याच्या नंतर तिथलं जे वातावरण इतकं सुंदर त्या निसर्गाचं बाबांना खूप आल्हाददायक वाटायचं. त्यामुळे तिकडं गेलेलं वातावरण इतकं छान असायचं आणि त्यामुळं गावात कधी थांबूशी वाटत नव्हतं बाबांना. आणि मग त्यावेळेला बाबांना सुद्धा खूप मुलं वगैरे बोलायची की अरे हे येडच आहे, हे कुणाशी बोलतच नाही, हा बोळा आहे, बावळट आहे, बरं का, वेडाच आहे, ते कधी माणसातच नाही. वाटेल ते बाबांना सुद्धा सगळी गावातली मुलं बोलत होती, मोठी माणसंही बोलत होती. पण बाबा त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही, कारण बाबांना या बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये रसच नव्हता. सुंदर वैराग्य निर्माण झालेलं होतं. बाबा हे अवतारी पुरुष होते. आणि मग त्या निसर्गामध्ये त्या निलगिरी पर्वताच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर त्या गाया चरायला सोडल्याच्या नंतर भरपूर गवत त्या ठिकाणी, सगळीकडे हिरवी गार असं त्या ठिकाणी झालेली सृष्टी, सगळ्या झाडांना त्या ठिकाणी पाऊस काळा असल्यामुळं आणि भरपूर चारा असल्यामुळं गायी त्या ठिकाणी सुंदर चरायच्या. गाया चरायला लागल्या की बाबा त्या झाडाखाली शांतपणे बसायचे. पण काय व्हायचं, गायांच्या गळ्यामध्ये घंट्या असायच्या ना, मध्येच त्याचा आवाज यायचा. तर पशुपक्ष्यांचा आवाज यायचा. सुंदर त्या ठिकाणी झरे अनेक व्हायचे, शीतल पाणी, सगळीकडे हिरवगार. आणि झाडाखाली बसल्याच्या नंतर सुंदर थंड हवा त्या ठिकाणी चालायची. आणि वर आकाशामध्ये निळक्षार ते आकाश, मध्येच कुठंतरी असं मोठं ढग कापूस पिंजल्यासारखं यायचं. आणि मग अशा वेळेला गाया चरत असायच्या, पशुपक्ष्यांचा आवाज, थंड हवा असायची. वरती आकाशाकडे लक्ष गेलं की निळक्षार आकाश, पर्वत सुद्धा निळा हिरवा असं त्या ठिकाणी. आणि ते कापूस पिंजल्यासारखा एकदम सफेद पांढरा एखादा मोठा ढग तयार व्हायचा. आणि त्या ढगाच्या आडून कृष्ण बाबांना डोकून पाहतो असं कधी कधी त्यांना चित्र दिसायचं. आणि ते पाहण्यात इतका त्यांना आनंद वाटायचा. आणि काही वेळामध्येच की सुंदर बासरीचा नाद संपूर्ण निलगिरी पर्वताच्या त्या कुशीमध्ये संपूर्ण तो घुमायचा. आणि त्या बासरीच्या नादामध्ये बाबा त्या ठिकाणी डोलत असत. आता बाबांना इतका आनंद त्या ठिकाणी मिळायचा की कृष्णाने बासरी वाजवावी आणि बाबांनी स्वच्छंदपणे त्या ठिकाणी ती ऐकावी. गाया सुद्धा भरपूर चारा खाऊन निवांत त्या ठिकाणी
बसलेल्या रवंत करत, आणि बाबा त्या झाडाखाली शांतपणे बसलेले की ज्यांना आता बासरीचा नाद कानावरती येतोय. इतकं आल्हाददायक आणि इतकं आनंदमय त्या ठिकाणी ते सगळं वातावरण. आणि म्हणून बाबांना गावामध्ये कधी करमलं नाही, लोकांतामध्ये करमलं नाही. ते एकांतामध्ये जाऊन हा सगळा आनंद इतक्या लहान वयामध्ये घ्यायचे. आणि तो आनंद इतका मोठा होता, इतका मोठा होता की कृष्णाने सुद्धा वर्ण पाहावं, त्यांनी बासरी वाजवावी, त्या पशुपक्ष्यांचा आवाज, सुंदर वाहणारे सगळे अनेक झरे, हिरवगार गवत, झाडी त्या ठिकाणी, थंड हवा सुटणारी, आणि त्याच्यामध्ये इतका आल्हाददायक आणि एकाग्रता बाणायची, आणि सहज त्या ठिकाणी समाधी लागल्यासारखं व्हायचं. त्यामुळं गावामध्ये कलकल बडबड, नको ती वायफळ बडबड, ही बाबांना त्याच्या पुढं अगदी नको वाटायला लागली. म्हणजे खरं सांगू का, कुणीतरी मस्तपैकी अगदी घट्ट आठवण केलेलं दूध त्याची बासुंदी द्यावी, आणि काही वेळाने कुणीतरी ताक प्यायला द्यावं. बासुंदी पिलेली, त्याची तृप्ती घेतलेली, आता ताक कोण पिईल, नाही का? तसं इकडं सुद्धा काय झाले, नीट ऐका. इकडं सुद्धा हो, विठ्ठल पंथांना नको ते आळंदीमध्ये, अनंतापुरामध्ये लोक बोलू लागले, अरे हा श्रीलंपट आहे, संन्यास घेतलेला पुन्हा एकदा आला, हो दुष्ट आहे, नको ते त्या ठिकाणी बोलू लागले. आणि मग समाजाने, बाकी आता थोडीशी कथा पुढे घेऊन जातो, समाजाने आता विठ्ठल पंथांना वाळीत टाकायचं ठरवलं. नीट ऐका, सगळे लोक नको ते बोलू लागली, आणि आळंदीमध्ये सगळे धर्म मार्तंड, आणि सगळ्या लोकांनी ठरवलं की बस यांना बाकी वाळीत टाकायचं. गावाच्या बाहेर समाजाने वाळत टाकायच्या वेळेला, दिजी घातले वाळीत, आप्तवर्गी सांडीत त्वरित. आपले नातेवाईक सुद्धा आता बोलत नव्हते, कुणी तोंड करून पाहत सुद्धा नव्हतं. खोपट बांधोनी अरण्यात कांती सहित राहिला. आता सिद्ध बेटामध्ये गेलेले. आज जे सिद्ध बेट आहे ना, ते त्यावेळेला एक अरण्य होतं, गावाच्या बाहेर दाट झाडी, कुणी तिकडे येत नव्हतं. आणि त्या गावाच्या बाहेर आता त्या अरण्यामध्ये एक कुटी निर्माण केली, आणि त्या कुटीमध्ये आता राहू लागली. बाबांना अनुग्रह मिळाल्याच्या नंतर ऐका, आई गेली, नंतर वडील होते, वडीलही काही दिवसामध्ये गेले. आणि मग बाकी आता गावात राहूशी वाटत नव्हतं, म्हणून गावाच्या बाहेर आज जिथं बाबांचा आश्रम आहे त्या ठिकाणी कुटी उभी केली. आणि एकांत मिळाल्याच्या नंतर चिंतन, मनन आणि नामस्मरण हे सुंदर होतं. आणि म्हणून साधकाने जेवढं होता होईल तेवढं एकांतामध्ये राहावं. पण नुसतंच एकांतामध्ये राहून उपयोग नाहीये, त्याच्यासाठी सतत चिंतन केलं पाहिजे. चिंता आणि चिंतन, ऐका, फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. पण चिंतन आणि काय होतं, चिंतने कंसासूर तरला, चिंतने पुतनेचा उद्धार झाला, चिंतने अर्जुनाधिकांशी आनंद झाला. कंसासूर, पुतना कोणत्या कुळातले होते, दैत्य, अरे त्यांचा सुद्धा उद्धार झाला, मग साधकाचं का होणार नाही. आणि म्हणून चिंतन हे सगळ्यात महत्वाचं आहे. श्रवण झालं, नीट ऐका, श्रवण झालं की त्याचं मनन झालं पाहिजे, आणि मनन झालं की चिंतन झालं पाहिजे.
पण नुसतं श्रवण केलं, मनन केलं नाही, तर तुम्ही कितीही कथा ऐकल्या तरी बदल आयुष्यामध्ये काही होणार नाही. एक लक्षात घ्या, एखादी कथा श्रवण केली तरी सुद्धा त्याचा परिणाम इतका व्हावा की आमच्या उच्चारणामध्ये, ऐका, एवढंच नाही तर अनुकरणामध्ये सगळ्यात बदल झाला पाहिजे. पण आपण मनन करत नाही. महाराजांनी हे सांगितलं, पण ते नंतर बाकी एकांतामध्ये बसून आपल्याला काय काय सांगितलं. वा, सुंदर बाबांना एवढं सुंदर दर्शन त्या निलगिरी पर्वताच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर तो कृष्ण, ती बासरी, ती हिरवीगार झाडी, हे डोळ्यात समोर आलं पाहिजे आपल्या. त्याला म्हणायचं मनन. आणि मनन झाल्याच्या नंतर मग चिंतन करायचं, आणि मग बाकी त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ऐका, श्रवण करून जे प्राप्त होतं त्याला ज्ञान म्हणावं. नीट ऐका सगळेजण, हे समीकरण आहे साधकाच्या ठिकाणी. श्रवण केल्याच्या नंतर मनन केलं, बस आपल्याला त्या ठिकाणी काय झालं, ज्ञान झालं. पण ऐका, जे श्रवण केलं ते मनन केलं आणि ते चिंतनात आणलं, आणि चिंतनात आणल्याच्या नंतर अनुभव आला की म्हणायचं विज्ञान. ज्ञानातून आपल्याला विज्ञानामध्ये जायचंय. आणि हे जर त्रिपुटी साधली, हे जर संयम साधला, तर आपल्याला खूप कमी दिवसामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. अन्यथा नाही. हजेरी लावायची म्हणून लावायची नाही. विठ्ठलपंत हे सगळं समाजाचं बोलणं सहन करत आता परिवाराची उपजीविका ही कशी होईल, त्या ठिकाणी विठ्ठलपंत आता बाकी भिक्षा मागू लागले. अगदी थोडा वेळ राहिलेला आहे, शेवटचा भाग ऐका. उद्या कथा होणार नाही. उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आणि उद्या माझं कीर्तन नांदेड मध्ये ओम निरंजन साधक आश्रमामध्ये असल्यामुळं 7 वाजताच कीर्तन सुरू होईल. मला वाटतं की उद्या प्रयत्न करणार आहे संकेत आणि आम्ही, की उद्याचं कीर्तन जर लाईव्ह करता आलं तर फक्त आपला सत्संग हा 9 ते 10 होण्याच्या ऐवजी 7 ते 9 होईल. किंवा जरी समजा इतका वेळ नाही कोणाला हे करता आलं तर ते डाउनलोड करून, पण उद्याचं जे कीर्तन आहे ते पूर्ण देशभक्तीपर असणार आहे. सुंदर माझ्या आवडीचा विषय असणार आहे. त्यामुळे ती एक सूचना अगोदरच ऐका. की श्वान भुंकता जैसा वारण, चित्ती विद्विग्न नभेची. हत्ती चाललेला आहे. आता विठ्ठलपंत त्या ठिकाणी मधुगिरी मागतात, पण मधुगिरी मागताना सुद्धा लोक काय विचित्र बोलत होते. पण काही त्याचा परिणाम विठ्ठलपंताच्या चित्तावरती होत नव्हता, कारण हत्ती जसा चालावा आणि सगळ्या गावातली कुत्री त्याच्यावरती भुंकावी, त्या हत्तीला काही फरक पडत नाही, काही त्याच्यामध्ये बदल होत नाही. तो त्याची चालही बदलत नाही, ना वळून सुद्धा त्यांच्याकडे साधं पाहत नाही. काय तो त्याच्या मस्तीमध्ये चाललेला असतो. चला तुम्हाला मी सांगतो, या कुत्र्याची आणि हत्तीचं जरा चिंतन करण्यासारखंच आहे. हाथी चले बाजार में, नाही का, ती एक आहे, कुत्ते भोके आ गया. एकदा म्हणजे मला सांगा, तो हत्ती केवढा मोठा,
कुत्रा किती छोटा त्याच्या पुढे. पण मला सांगा, त्या हत्तीचं आणि कुत्र्याचं काय वैर असेल हो? बरं, वैर असायला ती एकमेकाच्या समताकतीचे पण नाही, नाही का? पण मग असं का? आणि एकदा कुत्र्याला विचारलं की बाबा, तो हत्ती केवढा, तू किती लहान, आणि तू त्याच्यावरती भुंकायला जातो. असं त्या हत्तीने तुझं काय केलेलं वाकडं की ते तू त्याच्यावरती धावून धावून जातो? तर कुत्र्याने दिलेलं उत्तर फार छान आहे, सगळ्यांनी जण ऐका. तो कुत्रा म्हणतो की आमचं हत्तीचं आमचं काही वैर नाही, हत्तीचं आणि माझं काहीच वैर नाही. पण त्या हत्तीच्या पुढं गावातली लोक हात जोडून उभी असतात ना, त्या लोकांचा आम्हाला राग येतो की लोक या हत्तीला का मानतात एवढं. जगामध्ये हे कालच्या याच्यामध्ये की ज्या माणसाला लोक मानायला लागली की त्या माणसाला नाव समाज हा ठेवत असतो, तसं हे कुत्रा सुद्धा म्हणतो की आमचं हत्तीचं काहीच वैर नाही. पण त्या हत्तीला सगळी गावातली लोक पुढं हात जोडून उभे असतात, कारण पूर्वी हत्ती काही नाथपंथी लोक घेऊन यायचे आणि मग गावामध्ये ते फिरताना मग त्यांना थोडीशी दक्षिणा, काही धान्य वगैरे द्यायचे. आणि मग त्या हत्तीला हात जोडून उभे, अरे चलो गणेश आहे बेटा, हात जोडले. पूर्वी ग्रामीण भागातली लोक करायची. ते कुत्रा म्हणतो की हत्तीला लोक हात जोडतात, त्या लोकांचा आम्हाला राग आहे. चला, ऐकून समुद्र गर्जना गबसती भय न धरी मना. समुद्राची किती जरी गर्जना मोठी झाली तरी गबसती कधी त्याला भेट नाही. हो, आबाळ त्याला भिल का कधी? नाही भिणार. ऐका, तशी अवस्था आता विठ्ठल पंथांची झाली. लोक कोणी काही म्हणू, हो, आम्हाला वंदा किंवा निंदा, आमचा स्वहिताचा धंदा. आणि अशा स्थितीमध्ये काल परत्वे आता बाकी विठ्ठल पंथांना 4 मुलं झाली आणि त्यातल्या पहिल्या थोरल्या 3 मुलं आणि 1 मुलगी झाली. त्याच्यातला थोरला मुलगा आहे तो बाकी मृडानीपती यांचा अवतार होता, आणि तेच म्हणजे निवृत्तीनाथ. ऐका, आणि दुसरे महाविष्णूचा अवतार तेच संत ज्ञानेश्वर महाराज. ऐका, आणि ब्रह्मदेवाचा अवतार ते सोपान काका, आणि महाशक्तीचा अवतार तीच मुक्ताबाई. अशी 4 मुलं त्या ठिकाणी विठ्ठल पंथांना झाली. 4च्या 4ही मुलं तेजपुंज अशी होती, लक्षात घ्या. आणि प्रत्यक्षात 4ही भगवंताचे अंश. पण हे अंश या मृत्यूलोकामध्ये कलियुगामध्ये येताना त्या मातीची कुश किती महान असेल लक्षात घ्या. ज्या रुक्मिणी मातेने, हो, अगदी पती लग्न झाल्या झाल्या रामेश्वराला निघून गेल्यापासून तर पुन्हा आले, पुन्हा संन्यास घेतला, काशीला गेले, पण तिने कधीही आपलं पातिव्रत जे होतं ते बाकी इतकं सुंदर ठेवलं. आणि रोज नित्य नेमाने पूजा अर्चा चिंतन म्हणून श्रीदोजी पंतांची मुलगी होती, लक्षात घ्या. आणि केवळ ती माता एवढी मोठी धन्य, जिच्या कुशीमध्ये 4 भगवंताचे अंश कलियुगामध्ये प्रगट झाले. लक्षात घ्या, ती महान किती मोठी असेल. आणि म्हणून सांगतो, ऐका, अख्ख्या जगामध्ये महिलांना महिला म्हटलं जातं, पण भारतामध्ये त्या महिला नाही तर तो एक महिमा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या देशाला सुद्धा
कुठल्याच देशाला माता म्हटलेलं नाही, पण आपल्या देशाला भारत माता असं म्हटलेलं आहे. कोणाकोणाला माता म्हटलेलं आहे बघा, किती सुंदर आहे आपली परंपरा. धरित्री माता म्हणजे पृथ्वीला सुद्धा माता म्हटलेली आहे, नाही का? गुरु माता, धरित्री माता, भारत माता. आणि एक लक्षात घ्या की ज्या भारताच्या या संस्कृतीला श्रेष्ठ अशा मातेच इतकं मोठं वरदान आहे की जगामध्ये असंख्य पंथ आले, असंख्य धर्म आले, असंख्य संप्रदाय आले, पण काळाच्या ओघामध्ये सगळे वाहून गेले. परंतु हिंदू संस्कृती ही एक अशी निर्माण आहे की ती या पृथ्वीवरती पाय रोवून उभी राहिली. तिचं कारण आहे की तिच्यामध्ये आदिमाया शक्तीचा प्रभाव इतका मोठा आहे, आणि म्हणून ही भारत माता आहे. लक्षात घ्या, जी आई की आपल्या मुलासाठी किंवा दाम्पत्यासाठी मृत्यूला सुद्धा कवटाळण्याची जिची क्षमता आहे, ती माता आहे. कुठल्याही प्रकारची लाभ हानीचा विचार न करता निरपेक्ष वृत्तीने जी प्रेम करणारी ती माता आहे. आणि अशा रुक्मिणी मातेने विष्णूचा अवतार संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्म दिला. एवढंच नाही तर मृडानीपती यांचा अंश हा निवृत्तीनाथांचा आहे, आणि ब्रह्मदेवाचा अंश सोपानदेव आहे, आणि आदिमाया शक्ती. म्हणजे विचार करा, चार चार दिव्य मुलं या ठिकाणी ज्या मातेच्या कुशीमधनं या संपूर्ण धरित्रीचा उद्धार करण्यासाठी निर्माण झाली. आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलेले आहे. ऐका, ही भूमी या संतांची, वीरांची आणि शूरांची, मग काय उणे आम्हाला, परवा होनशे कशाची. जय हिंद गर्जा बोला, हा बोल स्वातंत्र्याचा. आ हो आ हो, आदेश तुमचा माझा या साऱ्या भारतीयांच्या, या मनात असू द्या सदैव आपल्या वेद लावण्याचा. आदेश तुमचा माझा. भारत माता की जय. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत सोपानदेव भगवान की जय. सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. सद्गुरु शिंदे बाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. आजच्या कथेमध्ये एवढंच. उद्याच्या कथेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं या चारही भावंडांचं चरित्र सुरू होईल. तत्पूर्वी एक 2 मिनिटं आपली राहिलेली आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी मी माहिती देतो. ती माहिती अशी की राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या याच्यामधनं वारकरी संमेलन हे पुण्यामध्ये दिनांक 25 ऑगस्ट 2024 रविवार या दिवशी आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाचं या ठिकाणी थोडस कसा कसा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रमाचं जे स्थळ आहे, तर ते स्थळ म्हात्रे पुलाजवळ शुभारंभ लॉन्स आहे, त्या कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेले. त्या कार्यक्रमाची उपस्थिती प्रमुख आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब,
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच त्या संमेलनाच्या अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, माजी अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान हे असणार आहेत. आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात, त्याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता आहे. ऐका, त्याच्यामध्ये 10 ते 11 वेळामध्ये उद्घाटन समारंभ होईल आणि 11 ते 1 या वेळामध्ये परिसंवाद त्या ठिकाणी, त्या परिसंवादामध्ये महाराष्ट्रामधनं हरिभक्तीपरायण भरत महाराज जाधव, त्याच्यानंतर आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज या पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार हे असतील. त्याच्यानंतर माननीय श्री युगेंद्र श्रीनिवास पाटील हे असतील. आणि त्याच्यामध्ये त्या परिसंवादामध्ये माझीही निवड झालेली आहे. आणि त्या परिसंवादामध्ये विषय या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदाय याचं योगदान ते काय, हा विषय, त्या विषयामध्ये परिसंवाद होणार आहे. आणि त्या परिसंवादामध्ये आम्ही 3 जण आहोत. एक तर हरिभक्तीपरायण भरत महाराज जाधव, संत साहित्य गाडे अभ्यासक आहेत, आळंदीचे चोपदार पण आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून डॉक्टर रफिक सय्यद हे पारनेरचे संत साहित्याचे अभ्यासक आहेत, ते आहेत. तसेच हरिभक्तीपरायण गणेश महाराज फरताळे आणि हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज येपरे, म्हणजे आमच्या 3-4 तो परिसंवाद आहे. तर तो संवाद सकाळी 11 ते 1 आहे. आणि 1 नंतर 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये खूप मोठमोठी लोकांची उपस्थिती आहे. अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे आहे, जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, प्राजक्ता तनपुरे वगैरे सगळे, रोहित दादा पवार, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, मानसिंग नाईक, श्रीमती सुमन पाटील आणि सुनील भुसारा. याच्यामध्ये काही कीर्तनकारांचे पण सन्मान आहेत. आणि जो मुख्य कार्यक्रम आहे तो कार्यक्रम बाकी चालू होईल तो 4 ते 6 या वेळामध्ये मुख्य कार्यक्रम आहे, जिथं अनेक काही लोकांना पुरस्कार वगैरे. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सगळेजण उपस्थित राहायचे याची